रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत असा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय। आरोपी अनिकेत भोई आणि पियुष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो रोहिणी खडसे यांनी समोर आणलेले आहेत। आताची मोठी बातमी आपण बघतोय आणि हे फोटो सुद्धा आता समोर येत आहेत। रोहिणी खडसे स्वतः आपल्या सोबत आहेत। रोहिणीताई, तो एक मोठा आरोप केला जातोय आणि तुम्ही हे फोटो सुद्धा आता समोर आणलेले आहेत। एक मिनिट, हा एकतर आरोप मी करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की ते आरोपी एका विशिष्ट पक्षाचे आहेत। हो, आणि त्याच्यानंतर हे फोटो सगळीकडे सोशल मीडियाला व्हायरल होत आहेत। बरं, आणि त्यांचे एकनाथ शिंदे साहेबांसोबतचे फोटो आहेत। त्याच्यामुळे हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं वक्तव्य आहे, माझं वक्तव्य नाहीये। पण मला देवेंद्र फडणवीस साहेबांचे या बाबतीमध्ये आभार व्यक्त करायचे आहेत की जरी सत्ताधारी पक्षाचे ते कार्यकर्ते असले तरी त्यांनी कारवाईचे आदेश दिलेत। फक्त कारवाई करणं आणि आदेश देण्यापेक्षा लवकरात लवकर त्या मुलींना न्याय देण्यासाठी आणि भविष्यातही अशा घटना घडू नये याच्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणं अपेक्षित आहे। कारण आजच्या घटना ह्या तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांच्या कनेक्टेड असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, यांच्याच घटना आपल्याला सारख्या बघायला मिळतात। कारण आपण स्वारगेटचं जरी प्रकरण बघितलं तर तेव्हा अजितदादांच्या आमदारांच्या सोबतचे त्यांचे काही फोटोज बाहेर आले होते कार्यकर्त्यांचे। पण सत्ताधारीच पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्ते जर असे छेडखाणीच्या प्रकरणांमध्ये त्यांची नावं येत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कारवाई केली आहे ती स्वागतार्ह आहेच, पण कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। हो रोहिणीताई, दुसरं म्हणजे आता हे फोटो ज्या वेळेला समोर येत आहेत हे चेहरे तुम्हाला काही परिचित आहेत का? हो, परिचित आहेत ना। हे आमच्या मतदारसंघामध्ये मधलीच लोक आहेत ही सगळी। कारण जो उल्लेख तुम्ही करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे म्हटलेलं होतं की एका विशिष्ट पक्षाशी रिलेटेड असणारी ही सगळी मंडळी आहे, मात्र त्या पक्षाचं नाव त्यांनी उघड केलेलं नव्हतं आणि आता हे नवे फोटो समोर येताना दिसतायत। म्हणून हे कदाचित सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत असं त्यांना मान्य करायचं नसेल कदाचित उघड उघड, पण त्यांनी एवढं तरी मान्य केले की ते एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, यासाठी त्यांचं अभिनंदन आणि कौतुकच करायला हवं। रोहिणीताई, आतापर्यंतची माहिती अशी आहे की एकूण 5 जण होते, त्यापैकी एका जणाला अटक झालेली आहे आणि 4 अद्यापही फरार आहेत। आपण जर यातले काही गुन्हेगारांची नावं बघितली असतील तर यांच्यावरती आधी देखील अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत, यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेलेले आहेत, पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाहीये म्हणून यांची हिंमत वाढत गेली आहे। हे काही पहिल्यांदा यांनी हा गुन्हा केलेला आहे असं नाहीये, याच्या आधी पण यांनी अनेकदा गुन्हे केलेले आहेत, पण त्यांना कदाचित सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे पाठबळ मिळालं असावं, प्रत्येक गुन्ह्यातनं त्यांना सुटण्यात आलेलं असावं। पण माझी एवढीच अपेक्षा आहे की जेव्हा वारंवार हीच लोक ह्या घटना करतायत तेव्हा कडक कारवाई होणं अपेक्षित आहे, जेणेकरून हे भविष्यामध्ये असले कुठले प्रकार त्यांनी करण्याची हिंमत होऊ नये। अगदी रोहिणीताई, धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।